नमस्कार लाडक्या बहिणींनो, आधी तुम्ही हा स्क्रीनवर जो चालू आहे हा व्हिडिओ बघा. योजनेच्या ई केवायसी दुरुस्तीला संधी आहे. ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेकांना अडचणी येत आहे. अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. अदिती हे असे सोशल मीडियावर जुने व्हिडिओ दाखवून केवायसी चालू झाली असे सांगत आहे, पण मात्र हे पूर्णपणे खोटे आहे. अजूनपर्यंत कोणतीही केवायसी साठी विंडो ओपन झाला नाहीये. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आणि अजून सर्व लाडक्या बहिणींचा एक प्रश्न आहे की आमचे नाव पात्र यादीमधून कट झाले, ते कसे बघायचे. सर्वात आधी कोणतेही एक ब्राउझर ओपन करा आणि सर्च बारमध्ये टाईप करा ladki-bahin.maharashtra.government.in आणि सर्च करा. तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. अर्जदार लॉग इनवर क्लिक करा आणि इथे तुमचा आयडी पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून घ्या आणि लॉग इन या बटनवर क्लिक करा. लॉग इन झाल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. नंतर तुम्ही ॲप्लिकेशन मेड फेलियर ह्यावर क्लिक करा. नंतर तुम्हाला इथे तुमचं नाव आणि तुमचं स्टेटस, ॲप्लिकेशन रिजेक्टेड आहे की अप्रूव्ह आहे हे दिसून जाईल. तुम्हाला जर रिजेक्टेड असेल तर तुम्ही इथे ग्रेव्हियन्स टाकू शकता. ज्यांच्याकडे लॉग इन आयडी पासवर्ड आहे त्यांना तर लक्षात आले असेल व्हिडिओमधून की आपण कसे चेक करायचे आपले नाव लिस्टमध्ये आहे की नाही. पण ज्यांच्याकडे लॉग इन आयडी पासवर्ड नाही त्यांनी काय करायचे, त्यांनी बालविकास विभागामध्ये जाऊन तुमचे नाव कशामुळे वगळण्यात आले हे चेक करू शकता. ज्या पात्र महिला लाभार्थी आहेत त्यांना लवकरच जून महिन्याचा हप्ता 15 तारखेच्या आत जमा होईल. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींना शेअर करा. धन्यवाद.